पीएनजी पुरवठा वाढीवर सरकारचा भर. चांदा ते बांदा गॅस पाईप पोहोचवणार सरकारचं धडाकेबाज पाऊल. प्रत्येक जिल्ह्यातील गॅस पुरवठादार कंपन्यांची नावं जाहीर. गॅस पुरवठ्याची कामं सुरू करण्यासाठी 24 तासात परवानगी. परवानग्यांसाठी लागणाऱ्या शुल्काची आकारणी रद्द. रस्ते खोदकामासाठी महानगर गॅसला मुंबईत 24 तासात परवानगी. मुंबईत पीएनजी पाईपलाईन विस्ताराला गती देण्यासाठी मनपाचा पुढाकार. ग्राहकांना लवकरात लवकर पाईप गॅस कनेक्शन मिळण्याचा मार्ग मोकळा. मुंबईत मालाडच्या मालवणीत गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रात्रीपासूनच रांगा. नागरिकांकडून गॅस एजन्सी मालकाला धक्काबुक्की. कल्याणमध्ये गॅस सिलेंडर टंचाई तीव्र. महिलांनी शेतातून लाकूड गोळा करून घराबाहेर चुली पेटवल्या. प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी. मुंबईत साकीनाका सोसायटींना 16 वर्षांपासून पीएनजी कनेक्शन नाही. पाईपलाईन असूनही महानगर गॅसनं घरगुती जोडणी अद्याप दिलेली नाही. सरकारकडे तातडीनं कारवाईची मागणी. सोलापूर शहरातील सर्व एलपीजी पंप बंद. पुरवठ्याअभावी एलपीजी पंप बंद करण्याची वेळ. पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात सीएनजीच्या दरात वाढ. टोरंट कंपनीकडून सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ. पुणे पिंपरी चिंचवड शहरात सीएनजी दरात वाढ नाही. परभणीतील सर्व 7 एलपीजी पंप बंद. एलपीजी गॅस पुरवठा बंद झाल्यानं वाहनांसाठीचे पंप बंद. सरकारनं लवकरात लवकर एलपीजी पुरवठा सुरळीत करावा. रिक्षा चालकांची मागणी. इंधन गॅस एलपीजी पुरवठ्यावर लक्ष. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा सबुरीचा सल्ला. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, बोर्डीकरांचं आवाहन. आपल्या इंटरनॅशनल पॉलिसीजमुळे आज आपल्याकडे एवढा तुटवडा नाही. त्याचबरोबर मोदीजींनी जो इंधन अधिभार असतो सरचार्ज तो सुद्धा कमी केलेला आहे. त्यामुळे लोकांना दिलासा मिळालेला आहे. जसं तुम्ही बघता आपल्या शेजारच्या देशांमध्ये आज पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेले असताना देखील भारतामध्ये हे भाव स्थिर आहे. त्याचं श्रेय केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना जातं. आणि जो तुटवडा आता तरी काही वाटत नाही. आणि अफवांवरती विश्वास ठेवू नये हे सगळ्यांनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण सांगितलेलं आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. आपलं नेतृत्व सक्षम आहे. कुठल्याच प्रकारचा तुटवडा आपल्याला भाग. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर मोठी कारवाई. एलपीजी गॅसनं भरलेले 2 टँकर पकडले. 2 टँकरसोबत रिकामे सिलेंडरही जप्त. उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. तर काळाबाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष. कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश. आखाती देशातील युद्धाचा भारतातील शेती क्षेत्रावरही परिणाम. रासायनिक खतांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यात तूट. खरीप हंगामात खतटंचाई होण्याची शक्यता. तर युद्धामुळे खतांच्या किमतीतही वाढ. आखाती युद्धामुळे केळींची निर्यात ठप्प. केळी उत्पादक शेतकऱ्यांना मंदीचा फटका. केळीच्या दरात मोठी घट. केळी प्रति क्विंटल 500 ते 600 रुपयांवर. ऐन आखाती युद्धात ट्रम्प यांची टॅरिफ वॉरची कुमकुमी. अमेरिकेत आयात होणाऱ्या पेटंट औषधांवर 100% आयात शुल्क. कंपन्या प्रशासनाशी करार करून हा कर टाळू शकतात. कंपन्यांना अमेरिकन सरकारशी करार करण्यासाठी मुदत. इराणजवळ अजूनही हजारो ड्रोन. इराणची क्षेपणास्त्र लॉन्चर क्रूज क्षेपणास्त्र सुरक्षित. हल्ल्यांमध्ये मात्र 90% घट. इराणबाबत अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा. इराणचे इस्रायलवर हल्ले सुरूच. इस्रायलमधील पेटाह टिकवा शहरावर इराणनं डागली क्षेपणास्त्र. हल्ल्यानंतरचा व्हिडिओ समोर. आखाती युद्धात हिंसक हल्ले प्रतिहल्ले सुरूच. इराणचा USS अब्राहम लिंकन या विमानवाहू युद्धनौकेवर हल्ला. USS अब्राहम लिंकन विमानवाहू युद्धनौकेवर डागली क्षेपणास्त्र. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं इराणचा दावा फेटाळला. USS अब्राहम लिंकन युद्धनौका सुरक्षित असल्याचा केला दावा. सेंट्रल कमांडनं जारी केले फोटो. अमेरिका आणि इस्रायलनं इराणचा B1 नावाचा पूल उडवला. हल्ल्यात इराणमधील अवाढव्य B1 पुलाचे झाले 2 तुकडे. तेहरान आणि करज या 2 शहरांना जोडतो B1 पूल. पुलावरील हल्ल्यावरून इराणचा अमेरिकेवर संताप. पुलांवरील हल्ल्यांमुळे शरणागती पत्करणार नाही. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी मांडली भूमिका. मध्य इराणमध्ये अमेरिकेचं F-35 हे लढाऊ विमान पाडल्याचा इराणचा दावा. विमान कोसळल्यानंतर मोठा आवाज. अमेरिकेने मात्र विमान पाडल्याचा दावा फेटाळला.
इराणचं शक्ती प्रदर्शन, भूमिगत क्षेपणास्त्र शहराचा नवीन व्हिडिओ केला जारी. यावेळी इराणी कमांडर इस्रायली ध्वजावरून जातानाच समोर. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणची राजधानी तेहरानमध्ये विध्वंस. हल्ल्यात जमीनदोस्त झालेल्या एका इमारतीच्या ढिगाऱ्याखालून एका व्यक्तीला सुखरूपपणे बाहेर काढले. रेड क्रेसेंट बचाव पथकाच्या श्वानानं या व्यक्तीला शोधलंय. अमेरिकेचे लष्कर प्रमुख रँडी जॉर्ज यांना तत्काळ पद सोडण्याचे आदेश. लष्कर प्रमुख रँडी जॉर्ज यांना तत्काळ निवृत्ती घेण्याचे आदेश. अमेरिकी लष्कराच्या आणखी 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांना हटवलं. जनरल डेव्हिड होडने आणि मेजर जनरल विल्यम ग्रीन बडतर्फ. जनरल होडने लष्कराचे प्रशिक्षण प्रमुख तर विल्यम ग्रीन हे धार्मिक सल्ला विभाग प्रमुख. आता गुप्तहेर संस्था एफबीआयचे संचालक काश पटेल यांची देखील उचलबांगडी होण्याची शक्यता. रॉयटर्स या वृत्तसंस्थेचं वृत्त. मूळ गुजराती असलेले पटेल हे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या खास विश्वासातील. लष्कर प्रमुख रँडी जॉर्ज यांची याआधीच उचलबांगडी झाली आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनीबाबत 60 देशांची महत्त्वाची बैठक. ब्रिटननं बोलावलेल्या ऑनलाईन बैठकीत भारताकडून परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिस्री सहभागी. भारतासह सहभागी सर्वच देशांची हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्याबाबत चिंता. बैठकीत ठोस निर्णय नाही. युद्धात व्यापारी जहाजावरील हल्ल्यात प्राण गमावलेला भारतीय दीक्षित सोळंकीचे कुटुंबीय अद्यापही पार्थिवाच्या प्रतीक्षेत. 33 दिवसानंतरही अद्याप कोणतीही स्पष्टता नसल्यानं कुटुंबियांची मुंबई उच्च न्यायालयात धाव. पार्थिव भारतात त्वरित आणण्यासाठी निर्देश द्यावेत याचिकेत मागणी. आखाती युद्धाच्या पाकिस्तानला मोठ्या झळा. पेट्रोल डिझेलचे दर कडाडले. पाकिस्तानात रात्रीतून पेट्रोलच्या किमतीत लिटर मागे 137 रुपयांची वाढ तर डिझेलच्या किमतीत तब्बल 184 रुपयांची वाढ. पेट्रोल 458 रुपये लिटर तर डिझेल 520 रुपये लिटरवर. रुपाली चाकणकर यांच्या बहिणीसह समता पतसंस्थेतील 100हून अधिक खाती होल्डवर. सर्व खात्यांचा पोलीस तपास केला जाणार. बंधू अशोक खरातनं 130 बनावट खाते उघडून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं पोलीस तपासात उघड. नाशिकच्या सिन्नरमधील नामकरण आवारे चौकशीच्या फेऱ्यात. जगदंब पतसंस्थेच्या व्यवहारांबद्दल शिर्डी पोलिसांकडून चौकशी सुरू. आवारेंनी खरातवर लिहिला होता 13 पानांचा लेख. नाशिकमध्ये अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी धमकी देत खंडणी उकळण्याचा प्रकार. 12 लाख रुपयांची खंडणी उकळत व्यावसायिकाचा टॅब चोरून मैत्रिणीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी. 10,000 रुपये स्वीकारताना 4 संशयितांना अटक. माजी आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा. अचलपूरचे भाजपचे आमदार प्रवीण तायडेंच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. प्रवीण तायडेंच्या चुलत भावाच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप. सोलापूरच्या माढ्यातील अंजनगाव अभिजित तायडे जे चुलत भाऊ आहे आमदार श्री प्रवीण तायडे यांच्या तक्रारावरून आम्ही गुन्हा दाखल केलेली आहे. आरोपी क्रमांक 1 बच्चू कडू, श्री बच्चू कडू जे माजी आमदार आहे अचलपूरचे. सोलापूरच्या माढ्यातील अंजनगाव खेलोबामधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण. प्रशासनासोबत बैठक फिसकटल्यानंतर धनगर समाजाचे आंदोलन. महंत पुराडे, लक्ष्मण हाकेंसह शेकडो जणांचं अन्नत्याग आंदोलन. आंदोलकांभोवती बॅरिगेटिंग. गावाला पोलीस छावणीचं स्वरूप. अंजनगाव खेलोबा गावातील पुतळ्याच्या ठिकाणी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचं आंदोलन. रात्री 1:30 वाजता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील आंदोलनस्थळी. आंदोलक आणि आमदार अभिजित पाटील यांच्यात पुन्हा वादावादी. आमदार अभिजित पाटील कसली मोजणी करत आहेत? आंदोलक लक्ष्मण हाकेंचा सवाल. तर पुतळ्याच्या आडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, हाकेंचा आरोप. या तालुक्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 12-1 वाजता रात्रीच्या इथं मोजणी करण्याचं काम करण्यात आलं. आमचं म्हणणं एकच आहे, या आमदार अभिजित पाटलांना हजारो वर्ष ज्यावेळी रेकॉर्ड अस्तित्वात नव्हतं, आदिम असणाऱ्या धनगर बांधवांच्या तीर्थक्षेत्राला तुम्हाला मोजणी करण्याचा अधिकार दिला कोणी? धनगर समाजाच्या देवस्थानाच्या प्रवेशद्वारावर जो पुतळा बसवलाय, या कृतीला आमचा विरोध आहे. लवकरात लवकर शासनानं आज दिवसभरामध्ये हा पुतळा हटवावा. अन्यथा आज तर लोक येत आहेतच, पण उद्या 1 लाख लोकांचा जनसमुदाय या अंजनगाव मध्ये आलेला असेल.
अंजनगाव खेलोबातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं प्रकरण, जागेची मोजणी करण्यास लक्ष्मण हाके यांचा विरोध. शिवरायांचा पुतळा सन्मानानं काढून सरकारच्या जागेवर बसवावा, हाकेंची मागणी. सन्मानानं छत्रपती शिवाजी महाराजांचा बेकायदा रात्री अपरात्री शिवाजी महाराजांचाच अवमान होतो. यातून आम्हाला काही चांगलं वाटतंय का इथं आंदोलनाला बसायला? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आमचा विरोध नाही. ज्या वृत्तीनं, ज्या प्रवृत्तीनं धनगर समाजाच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी हे कृत्य केलंय, ती माणसं मोकाट फिरतात. लक्ष्मण हाके मराठा आणि धनगर समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून दंगल घडवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळे हाकेंना अंजनगाव खेलोबामधून बाहेर काढा, अन्यथा लाखो मराठा बांधव गावात दाखल होतील. मराठा क्रांती मोर्चाचा इशारा. लक्ष्मण हाकेला जर अंजनगावातून आज नाही जर हाकललं तुम्ही, तर उद्या महाराष्ट्रातील तमाम मराठा क्रांती मोर्चातील सर्व समन्वयकांना व शिवप्रेमींना व सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील युवकांना व शिवभक्तांना आवाहन करतोय, लाखोच्या संख्येने आपण परंजनगाव मध्ये जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे, आस्था आहे. महाराजांच्या पुतळा जर काढण्यासाठी कुणी जातीय दंगल ह्याच्या घडवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी आपण उद्या अंजनगाव येथे जाऊया. या महाराष्ट्रातील काही जातीवादी नाजायज अवलादी त्या ठिकाणी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजच्या स्मारकाला विरोध करतात, धनगर मराठा वाद लावण्याचा प्रयत्न करतात. त्याचा बंदोबस्त त्या हाक्यासाठी नालायक माणसाचा बंदोबस्त लवकरच सरकारनं करावा, अन्यथा या ठिकाणी जे काय परिणाम होतील, जो काय कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला सर्वस्व सरकार जबाबदार राहील. सोलापूरच्या माढ्यातील अंजनगाव खेलोबा इथे दोन्ही गट पुन्हा आमने सामने. बॅरिकेड तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यामुळे परिस्थिती नियंत्रणात. तोडगा न निघाल्यास तणाव वाढणार. अंजनगाव खेलोबा गावात बाहेरच्या गाडीला प्रवेश देणं बंद. गावातील तणाव कमी करण्यासाठी निर्णय. आंदोलक आक्रमक, पोलिसांनी लावलेलं कठडे तोडण्याचा प्रयत्न सुरू. पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना पांगवलं. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी. अंजनगाव खेलोबामध्ये पोलिसांकडून शिवरायांच्या पुतळ्याची पूजा, पुष्प अर्पण करून महाराजांना केलं अभिवादन. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील चरे गावात मंदिरातील मूर्तीची विटंबना. एका संशयिताला पोलिसांनी घेतलं ताब्यात. ही व्यक्ती मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती. चंद्रपुरात किडनी विकणाऱ्या कुडेंनी मागितली इच्छा मरणाची परवानगी. सावकाराच्या चाचाला कंटाळून विकलेली किडनी. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही कारवाई न झाल्यानं इच्छा मरणाची मागितली परवानगी. आमचे उत्पन्नाचा स्रोत हे शेती असल्यामुळे माझी पूर्ण शेती मला परत मिळावी याच्यासाठी मी निवेदन केले व 25-2 विधानसभेत लक्षवेधी सूचना सावकारांची संपत्ती गोठवण्याची सूचना असून सुद्धा 1.5 महिना झाला तरी पण त्यांची संपत्ती कुठेच गोठवण्यात आली नाही. एकतर लवकरात लवकर मदत द्या, नाही तर मला इच्छा मरण्याची परवानगी द्यावी. मी माझ्या पूर्ण कुटुंबासकट मी इच्छा मरण्याला तयार आहे. मला लवकरात लवकर एक तर मदत करा, नाहीतर मला इच्छा मरण्याची परवानगी द्या. शासकीय कंत्राटदारांचा पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा. 7 एप्रिलपासून राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलन करणार. 96,000 कोटींची देयके थकीत असल्यानं कंत्राटदार आक्रमक. मुंबई महापालिकेत सत्तेत येताच सत्ताधाऱ्यांकडून 1,000 कोटींहून अधिकची कंत्राटं रद्द. प्रशासकीय काळात निघालेली कंत्राटं भाजप शिवसेनेनं थांबवली. यामध्ये भायखळा प्राणी संग्रहालय विस्ताराच्या मोठ्या कंत्राटाचा देखील समावेश. देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये 21 किलोमीटर लांबीचा बोगदा. बीकेसी ते शिळफाट्या दरम्यान बोगद्याचं काम सुरू. बोगद्यातील 7 किलोमीटरचा भाग ठाण्याच्या खाडीखालून तर 5 किलोमीटरचं काम एटीएम पद्धतीनं होत आहे पूर्ण. बोगद्याच्या आत ड्रेनेज सिस्टीमचंही काम सुरू. चंद्रपूरमधील ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनात पुन्हा अव्वल. 2025-26 मध्ये 3.81 लाख पर्यटकांची विक्रमी नोंद. सफारीतून ताडोबाला 35 कोटींचा महसूल. वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या हिंगणी बफर रेंजमध्ये 100 सफारी पूर्ण. सफारी गेट 26 जानेवारीला खुलं झालं होतं. सफारीत वाघ, अस्वल, बिबट, सांबर, मोर, रानकुत्रे यासारखे प्राणी पाहायला मिळत आहेत.
तर वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत हिंगडी बफर रेंजमध्ये 26 जानेवारीला सफारी गेट खुलं करण्यात आलेलं होतं. आता 100 सफारी पूर्ण झालेल्या आहेत. या सफारीमध्ये अनेक प्राण्यांचं दर्शन घडतं. यामध्ये वाघ, अस्वल, बिबट, सांबर, मोर, रानकुत्रे यासारख्या प्राण्यांचा समावेश आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.